हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही चाललो आहोत फिनिक्स मॉलमध्ये. खूप छान असं रिझन आहे त्याचं, तर म्हटलं ते आपण मॉलमध्येच जाऊन घेऊ. तर आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हो ना शारंग? सगळ्यांना सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आमचे शारंग आज फर्स्ट टाइम जाणार आहे मॉलमध्ये फिरायला. हो, पप्पा सोबतच जाणार आहे. पप्पाकडे काय बघतोय? हा, इथे मम्मा काय बोलते? पप्पा तिकडनं काही इशारे करतायत तुला? हा, सगळ्यांना सांग ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अरे बापले, आताच झोपेतून उठली ना तू? परत झोपेल लागली? हा ओके, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो हे स्ट्रोलर पण आम्ही घेऊन जातोय, जे की संग्राम दादा आणि अनामिकाने आम्हाला गिफ्ट केलं होतं. तो ब्लॉग पण मी शूट केलेला आहे, पण अजून अपलोड करायचं बाकी आहे, एडिटिंग करायची बाकी आहे. सो मी अजून ते अपलोड नाही केलं. तर हा जो स्ट्रोलर आहे तो अनामिका आणि संग्राम दादाने सारंगसाठी गिफ्ट केला आहे, कारण की आम्हाला खूप सारे ट्रिप्स करायचे आहेत काका माऊ सोबत ना. मग काका माऊची इच्छा होती स्ट्रोलर घ्यायची, मग त्यांनी स्ट्रोलर घेतलं. तुम्ही का लपले हो? तर स्ट्रोलर आज आम्ही फर्स्ट टाइम यूज करणार आहोत. तसं घरी आम्ही यूज करतो. आणि हे किती हिरो बनून चाललेत बघा तुम्ही. हा हा, काय घ्यायला चाललंय एवढे? एकदम हिरो वगैरे म्हणून? हा, कळेल. ओके, मग मी पण नाही सांगत, बघू आपण. तर आम्ही चाललो आहोत मॉल मध्ये सारंगला फर्स्ट टाइम घेऊन. हा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो चलो, ओके, बाय. सो स्ट्रोलर आता मस्तपैकी फोल्ड केला आहे, डिकी मध्ये बसेल व्यवस्थित. आणि निघायचं आता राजे. ओके, तर एक गोष्टीचं तुम्हाला मी क्ल्यू देते ना. सो हे आहे स्टुडिओ ह्यांचं. तर इथे ऑलरेडी आमचे 2 मशीन आहेत, ॲपलचे मॅकबुक आहेत. एक माझा आहे, एक ह्यांचा आहे. तो ह्यांचा तर थोडा खराब झालाय, सो आता आम्ही तो चेंज करणार आहोत. आणि माझा आता मी पुढे जाऊन काम स्टार्ट करेल, सो माझा ठेवणार आहे. तर इथेच आम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, तर तीच गोष्ट आम्ही आज घ्यायला चाललो आहोत. तर इथे एक गोष्ट मिसिंग आहे, तर ती गोष्ट इथे येणार आहे. सो गेस करा तो. अरे हा, एकदम रॉकस्टार बन के आहे संग्राम भाई. सो हे दोघं असले तर आम्हाला सारंगचं टेन्शन नसतं. तो खूप छान त्यांच्यासोबत राहतो आणि त्यांना खरंच खूप आवडतं. 6व्या माळावर पार्किंग भेटलेली आहे आम्हाला. छान बनवलंय हो इथे. हे आता नवीन बनवलं वाटतं. बघत चाललंय भाई. There is the surprise. ये मेरा है, माझा आहे. वापर तुझाच आहे, फक्त मला काम करायला दे. सारंगचं आहे. हा सारंग, सारंगचं गिफ्ट आहे. सारंगचं गिफ्ट आहे. हे सारंग
काय रे तुझे हात नीट ठेवा. सारंगला पाहिजे, सारंगला पाहिजे. टच आय डी म्हणजे याला फिंगरप्रिंट्स असतं ना. कॅमेरा ओपन केला की मला हे घ्यायचं होतं मग. समोर खूप छान अशी ट्रक आहे. खूप भारी वाटते. हे नेमकं काय केलंय. वाव किती भारी आहे बघा. सो इथे काहीतरी ऑफर देत आहेत ते आम्हाला. मॉलचंच आहे तर ते एकदा चेक करतोय. सो नितीन युगल मुगले खुश का? एकदम. जे पाहिजे होतं ते भेटलं ना. येस. आता मला जे पाहिजे ते कधी भेटणार आहे? तुला काय पाहिजे? किती वेळा सांगितलं? हाँ मिलेगा, जल्दी मिलेगा. ठीक आहे. लिफ्ट. सो आता मी औरामध्ये चाललो आहोत. मॉलचंच काहीतरी आहे. त्यांनी आम्हाला सिल्वर कॉईन देणार आहेत तर मग आम्ही तेच घ्यायला चाललो आहे. कारण की शॉपिंग जास्त झाली तर मग ते काहीतरी कॉईन देतात ओराचा. तर मग तेच बघतोय आता आम्ही. काय आहे आम्हाला अजून माहिती नाही. सो आता पुढे जाऊन समजेलच. तर आता आम्ही आलो आहोत युस्टामध्ये. यांना जरा शॉपिंग करायची आहे. युस्टा हा तसा रिलायन्सचा ब्रँड आहे. झोडिओला टक्कर देण्यासाठी ते मार्केटमध्ये आलेले.
सारंग मस्त एन्जॉय करतोय स्ट्रोलर मध्ये, सगळीकडे बघत चाललाय. हॅलो. सो वीकेंड आहे त्याच्यामुळे आम्ही आज इकडे यायचा प्लॅन केलाय आणि ह्यांना पण मॅकमिनी घ्यायचा होता. सो म्हटलं मॉलमध्येच जाऊयात, थोडं फिरायला पण होईल आणि सारंगला पण थोडं मॉल बघायला भेटेल. मस्त स्ट्रोलरमध्ये फिरतोय तो. बरं झालं स्ट्रोलर घेऊन आलो आम्ही. सो आता आम्ही थोडं काहीतरी खाणार आहोत, भूक लागली आहे. तर बघू आता काय भेटतंय खायला. इथे खूप सारे ऑप्शन्स असतात, तर ठरवू आता काय खायचं. आपले का सरळ सरळ. हा हो असतील. जायचं तुम्ही नाही येतात का? चालतंय. तर बाळाला सांभाळायची जबाबदारी ह्या दोघांवर दिलेली आहे. मस्त खेळतात आणि इथे आमची शॉपिंग चालू आहे. अनामिका करते शॉपिंग, मी फक्त बघते, मला अजून काय आवडलं नाही. छान आहे. कॉटन आहे का? हे दोघं मस्त खेळतायत. कसं हसतंय. सारंग पण खूप एन्जॉय करतोय. त्याला लाईट्स आवडतात खरं तर खूप. तर इथे सर्वीकडे लाईट्स आहेत त्याच्यामुळे तो अजिबात रडला नाही. लाईट्सकडे बघतोय आणि एन्जॉय करतोय मस्त. सो ट्रेंड्समध्ये आलो आहे आता आणि अनामिकांनी थोडी शॉपिंग केलेली आहे. मी काही नाही घेतलं कारण की मला ड्रेसची शॉपिंगच नाही करायची आहे. खूप जास्त ड्रेसेस झाले आहेत आणि मी शक्यतो आता ऑनलाईनच शॉपिंग करते. तर मला आता पर्स घ्यायची आहे, तर तीच बघायची आहे. सो आता पुढे जाऊ आम्ही बघायला कुठे असेल तर. आणि हे सारंगला स्ट्रोलरमधून फिरवत आहेत आता मस्तपैकी आणि तो खूप जास्त एन्जॉय करतो आहे. आणि बरं झालं आम्ही स्ट्रोलर घेऊन आलो, म्हणजे त्याची पण जास्त ओढाताण नाही झाली. तो मस्त त्याच्यामध्ये एन्जॉय करतो. त्याला ठेवलं का मस्त फिरतो आहे. त्याचं तर असं झालं का स्ट्रोलर थांबवलं का त्याला रडू येतं आणि फिरवलं का त्याला मजा येते. सो आता त्याचे पप्पा घेऊन त्याला फिरत आहेत. तर आता हे गेलेत बिलिंग करायला, मग ते आल्यानंतर. सो सारंग बघा किती मस्त एन्जॉय करतोय. त्याला खूप जास्त आवडते स्ट्रोलरमध्ये फिरायला. त्याचे पप्पा घेऊन त्याला फिरतायत मस्तपैकी. सारंग कुठे आला? घुमी घुमी करायला आला? घुमी घुमी करतो. खूप जास्त एन्जॉय करते माझं पोरग. हे माझ्या पोऱ्या, हे माझ्या पोऱ्या. आणि आमचे पप्पा थकले पण मम्मा आणि मम्माचा बॉय अजून थकलेला नाहीये. आम्ही मस्त एन्जॉय करतोय. थकलात? पप्पा थकले कारण पप्पाचं काम झालेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे पप्पा थकले. पप्पांचं हे काम झालेलं आहे त्याच्यामुळे पप्पा आता थकलेत. अजून माझी शॉपिंग बाकी आहे, मम्माची शॉपिंग बाकी आहे अजून. आम्ही सारंगसाठी पण बघत होतो ड्रेसेस वगैरे, पण त्याच्या साईजचं काहीच मिळालं नाही ना शोनू. काहीच भेटलं नाही तुझ्या साईजचं. मस्त सारंगने झोप पण काढली स्ट्रोलर मध्ये. आणि आम्ही जेव्हा काय आली
तो अनामिकाने आवाज देऊन बोलवलं परत. हे बघितलं होतं मी मगाशी. हो छान आहे, पण मला आता सध्या तरी नाही घ्यायचंय. नवीन 2-3 आहे तेच यूज नाही केले अजून. बघ ना तुला बघायचे असेल तर. हे वाले पण छान नाही, खेळतोय तो स्ट्रोलर. बघ इकडे छान वाटतो तरी दुसरी असून. त्यापेक्षा ती छान वाटते. फर्स्ट ट्राय केली. हा ही बघ ना आरशात एकदा. छान वाटते आरशात बघ ना. छान वाटते. एक हे ना ऍडजस्ट करायला. इकडे बघ, इकडे बघ कसा असतो. परफेक्ट आहे. त्याचा वापर हे बघ पिलू. मंकी छान आहे. मंकीज बघतोयस. कोणता पाहिजे, कोणता पाहिजे. फिरून मंकीज बघते परत. तर आम्ही जवळपास 4 तास मॉलमध्ये होतो आणि आम्ही गाडीच लॉक केलेली नाही आहे आमची. इथे आल्यावर आम्हाला समजलं आमची गाडीच लॉक नाही आहे. गाडी उघडीच होती. मी उतरली होती ना लास्ट, तुमचं वॉलेट काढलं तेव्हा. ठीक आहे. आणि एवढं फिरलो आम्ही, अजिबात पाय दुखले नाही. इथं पार्किंगमध्ये आलो, आमचे पाय दुखायला लागले लगेच. तर आता काही प्लॅन नाही आहे, आता डायरेक्ट घरी जाणार आहोत. मेन जे होतं आणि आम्ही अजून एक घेतलं, डकी घेतलेली आहे. डकी नाही, मंकी घेतलेला आम्ही. मंकू ह्याचं नाव आम्ही आता मंकू ठेवले. हे सारंगला खूप आवडलं, सो हे घेतलं. आणि मला जी शॉपिंग करायची होती ते इथे भेटलंच नाही. मला खरं तर पर्स घ्यायची होती, पण इथले रेट बघून मी आम्ही खूप फिरलो, पण मला खूप जास्ती रेट वाटले, तर मग मी नाही घेतलं काही. तर आता बघू ऑनलाईन वगैरे, नाही तर शॉपमध्येच घेईन मी बाहेर कुठेतरी. आणि पार्किंग बघा किती मोठी आहे इथली. सो ब्लॉग मी आता इथेच एंड करते, कारण खूप थकलो आहे. आता डायरेक्टली घरी जाणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. तर आमची गाडी 6व्या फ्लोअरवर पार्क होती. गर्दी किती आहे, वीकेंड होता त्याच्यामुळे पूर्ण पार्किंग फुल आहे. आणि ही पार्किंग बघा कशी पूर्ण अशी गोल 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 गोल. वरती पण किती आहेत बापरे फ्लोअर. जवळपास 10 फ्लोअरची आहे वाटते ही. आम्ही 6व्या फ्लोअरवर पार्क केली होती गाडी आणि तुम्ही बघा पूर्ण पार्किंग फुल आहे. कुठेच जागा नाही रिकामी.